नर्मदायै नमः. नर्मदे हर. सर्वच श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम. नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणजे खरं तर एक जीवन यात्रा आहे. जीवनामध्ये अतिशय वेगळा सुंदर अनुभव देणारी यात्रा म्हणजे नर्मदा मैयाची परिक्रमा. जीवनामध्ये एकदा तरी पायी परिक्रमा घडावी. खूप जीवन बदलून जातं. जीवनाला परिसाचा स्पर्श झाल्यासारखं सोन्यामध्ये आपल्या जीवनाचं रूपांतर होतं. मैयाची कृपा असेल, सद्गुरूंची कृपा असेल, आपली साधना असेल, दृढ निश्चय असेल तर परिक्रमा होते. मैया करून घेते. खरं तर आपण काय करतो? करती करविती नर्मदा मैयाच. परंतु बरेचदा असं होतं की पायी परिक्रमा करणं काही कारणामुळे शक्य होत नाही. मग ती शारीरिक अस्वस्थता असेल, वयाचा परिणाम असेल, जे काही असेल ते, वेळेची उपलब्धता असेल, मग त्यांच्याकरता नर्मदा परिक्रमा यात्रा, खरं तर परिक्रमा आपण तिला म्हणावं की नाही हा प्रश्न आहे, पण यात्रा मात्र घडते. मैयाला कुठेच न ओलांडता केल्यामुळे तिला परिक्रमा म्हणू शकतो. अशी वाहनाद्वारे परिक्रमा करता येते. वाहनाद्वारे परिक्रमा ज्यांना पायी शक्य नसेल त्यांच्याकरता तो एक निश्चित चांगला पर्याय आहे. किमान सगळे ठिकाणं जरी पाहता आली नाही, खरं तर पायी परिक्रमेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणं सुटून जातात. त्यामुळे गाडीच्या परिक्रमेमध्ये सगळेच ठिकाणं पाहता येतील असंही नाही, कारण सगळ्या ठिकाणी मोठी बस जात नाही. पण जिथे जाईल तिथपर्यंत मात्र जाता येतं. महत्त्वाची ठिकाणं आपण पाहू शकतो. आणि अशाच परिक्रमेचं नियोजन यावर्षीसुद्धा केलेलं आहे. तारखा तर मी तुम्हाला शेवटी सांगेलच. ज्यांना येण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही एक सेवेची संधी आहे, म्हणून खरं तर नियोजन करतो आहे. अनेकजण परिक्रमेचं नियोजन करतात, अनेक यात्रा कंपनी जातात. आपापल्या परीने जो तो नियोजन करतो. कोणाच्याही सोबत जा, हरकत नाही. फक्त एकच महत्त्वाचं की आपल्यासोबत पायी परिक्रमा केलेला व्यक्ती असावा. कारण का की ज्याला मैयाचा सहवास लाभला आहे त्याच्या सहवासामध्ये आपण जर गेलो तर निश्चितपणे आपल्याला मैयाच्या किनाऱ्याचा आनंद जास्त अनुभवता येतो. बाकी प्रोफेशनली यात्रा वगैरे तर आपापल्या परीने जो तो करतोच, हरकत नाही. किंवा आपली स्वतःची गाडी घेऊन गेला तरी हरकत नाही. पण सोबत मात्र कोणीतरी असा व्यक्ती असावा की ज्याने पायी परिक्रमा केलेली असेल. मैयाच्या सानिध्यामधला व्यक्ती असावा तर त्या यात्रेला एक विशेष आनंद मिळून जातो. आम्ही आता यावर्षी निघणार आहोत. पुण्यातून आम्ही निघतो. पुन्हा सगळ्यांना सोयीस्कर पडतं. मुंबईकरांनाही पुण्यामध्येच बोलवतो. कोल्हापूर, सांगली, सातारा कोणी असतील त्यांना पुण्यामधून घेतो. पुण्यावरून निघून अहमदनगर, शिर्डी, कोपरगाव या मार्गे मालेगाव. मग मुंबईकर एकतर पुण्यामध्ये येऊ शकतात किंवा मग पुण्यामध्ये जायला त्यांना खरं तर सोयीस्कर. बाकीचे कोणी जरी असतील तर मग त्यांना शिर्डी, धुळे वगैरे ह्या मार्गावरती कुठे येऊन जॉईन होऊ शकतात. पुण्यामधून दुपारच्या वेळेला निघालो, साधारण 12ची वेळ दिली जाते, कारण दुरून येणाऱ्यांना 5-6 तास तरी लागतातच. मग तेवढ्या 5-6 तासांमध्ये अंतर उरकून 12ची वेळ दिली तरी 1-2 वाजतातच निघण्याकरता. स्लीपर कोच गाडीने जातो. पुशबॅक सीटने काय होतं, आपल्यासोबत असणारी सगळे मंडळी साधारण 55-60च्या पुढचेच असतात. त्यामुळे मग त्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. जास्त वेळ बसवत नाही, पाय सुचतात किंवा इतर काही. मग ती स्लीपर कोच गाडी जरा बरी पडते. अगदीच आरामदायी प्रवास होणार नसला तरी पण त्यातल्या त्यात जेवढं शक्य आहे तेवढं तर नक्कीच सोपं करून प्रवास करावा, हा महत्त्वाचा मुद्दा. दुपारी पुण्यातून निघून रात्रीतून याला पोहोचतो. पहिल्या दिवशीचा डबा सोबत घेतला जातो. पहिल्या दिवशी काही स्वयंपाक बनवला जात नाही. आपापला डबा आपल्यासोबत घ्यायचा. रस्त्यामध्ये कुठेतरी थांबून संध्याकाळचं जेवण होतं सगळ्यांचं एकत्रित, आणि रात्रीतून ओंकारेश्वरला पोहोचायचं. दुसऱ्या दिवशी उठून सकाळी नर्मदा मैयाचं आधी स्नान करायचं. स्नान झालं की पलीकडे जाऊन दर्शन घ्यायचं. ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन आल्यानंतर मग परिक्रमेचा संकल्प होतो. घाटावरती बसून सगळ्यांनी संकल्प करायचा. सोबत नर्मदा मैयाच्या जलाची बाटली, शक्य असतील तर पांढरे कपडे किंवा फार भडक कपडे नकोत, पांढरे वगैरे कपडे लाईट कलरचे ते कपडे परिधान केलेले असावेत. मैयाच्या जलाची बाटली, मैयाचा फोटो, पूजेचं साहित्य आपल्यासोबत असावं. तिथे पूजा आरती संकल्प करून आपली परिक्रमेला सुरुवात होते. त्या दिवशीच कढई केली जाते. पहिल्या दिवशी कन्यापूजन, कन्यांना बोलावून त्यांचं पूजन, त्यांच्या हातावरती प्रसाद म्हणून शिरा, आपण ज्याला कढई असं म्हणतो, तो दिला जातो. आणि त्या दिवशी जेवण करून निघून आपण पुढे येतो तेलिया भट्ट्यान या ठिकाणी, जिथे संत सियाराम बाबा म्हणून आहेत.
100च्या आसपास ज्यांचं वय आहे असे असणारे एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांची ख्याती नर्मदा खंडामध्ये आहे. त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आणि तिथून कदाचित शक्य असेल तर तिथेच मुक्काम, अन्यथा थोडासा मागे पुढे मुक्काम करून तिसऱ्या दिवशी आपण जे जातो तिथून निघून सकाळी नर्मदा मैयाचं स्नान करायचं. सकाळचं स्नान करून संध्याकाळच्या मुक्कामाला प्रकाशा या ठिकाणी जायचं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारं ठिकाण तापी नदीचा किनारा जिथे आहे त्या ठिकाणी मुक्कामाला रात्रीचं पोहोचायचं. तर तिथे गेल्यानंतर प्रकाशाला मुक्कामाला गेल्यानंतर सकाळी उठून तापी नदीचं स्नान झाल्यानंतर केदारेश्वराचं तिथे असणारं दर्शन आणि तिथून निघून दुपारपर्यंत नवीन शूलपाणेश्वर मंदिर अर्थात गोरा कॉलनी या ठिकाणी आपण पोहोचतो. गोरा कॉलनीमध्ये तिथे मैयाचं पात्र आहेच. सकाळी ज्यांचं स्नान झालं नसेल त्यांचं दुपारी स्नान होतं. तिथे पूजा आरती होते, दर्शन होतं. तिथून पुढे निघून आपण जातो एक सुंदर असणारं ठिकाण जे आहे शनीचं कुंभेश्वर नावाचं, जिथे कुबेर भंडारीचं एक मंदिर आहे. आणि कुबेर भंडारीचं मंदिर तसं पंचकुबेरापैकी हे कुबेर आहे. पलीकडे कुबेर भंडारीचं मंदिर प्रसिद्ध आहेच, पण इकडे पंचकुबेरापैकी हे कुबेर आहे. तिथे नर्मदेश्वरामध्ये कोरलेलं श्रीयंत्र आहे, त्याच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होतो. शनिदेवाचं मंदिर आहे. छोटी पनोती मोठी पनोती म्हणून 2 तिथे देवी आहेत. 7:30मध्ये आपल्याकडे जसं आपण सिंगणापूरला वगैरे जातो शनिदेवाला, तसं तिथे लोक येऊन 7:30ची पूजा करतात त्रास होऊ नये म्हणून. ते दर्शन घेऊन आपण तसंच पुढे जातो आणि एक सुंदर ठिकाण आपल्याला पाहता येतं. ते म्हणजे पोईचा या गावी असणारं स्वामीनारायण मंदिर. आजूबाजूला सगळा जलाशय आहे, म्हणजे तयार केलेला जलाशय. 108 गोमुखांमधून पाणी पडतं आहे आणि त्या पाण्याच्या मध्यभागी असणारं स्वामीनारायण मंदिर अतिशय अप्रतिम. सगळ्या संतांचे मूर्ती तिथे बनवून आजूबाजूला स्थापित केलेल्या आहेत आणि अतिशय ऐश्वर्यसंपन्न. पाहतच राहावं, हरवून जातात माणसं अक्षरशः. ते पाहण्यामध्ये मंत्रमुग्ध होतात असं असणारं ठिकाण, जिथून 2-3 तास तरी माणसं सहजपणे निघत नाहीत. इतकं सुंदर ठिकाण म्हणजे स्वामीनारायण मंदिर. तिथून निघून आपल्याला पुढे जायचं असतं. ह्या रस्त्याला एक गंमत आहे, इकडे वेफर्स चांगले मिळतात बरं का. ज्यावेळेला कधी जाल रस्त्याने जाताना तुम्हाला वेफर्स बनवणारे अनेक ठिकाणं दिसतील. कुठेतरी थांबून वेफर्स या केळीचे बटाट्याचे चांगले वेफर्स चांगल्यापैकी मिळून जातात, प्रवासात उपयोगाला येतात. तर ते सगळं त्या ठिकाणी मिळतं. तिथून पुढे आपल्याला जायचं असतं अंकलेश्वरच्या पुढे बलवला कुंड, जिथे एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये कुंड छोटं असेल, पाणी जास्त खोल जरी नसेल तरी त्याच्यामधून त्या पाण्यामध्ये कोणी उतरण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते पाणी असं हिरवं आहे. कोणी त्यामध्ये उतरत नाही, स्नान वगैरे पण त्यामध्ये कोणी करत नाही. पण तिथे नर्मदे हर असा मोठ्याने आवाज जर दिला तर तिथले येणारे बुडबुडे जे आहेत भूगर्भातून ते जास्त जोरामध्ये येतात. मी अनेकदा हे अनुभवलं आहे. काय असेल त्याच्या मागचं रहस्य मला माहीत नाही, पण एक विशेष गोष्ट म्हणून ते आपल्याला पाहता येतं. नीरव शांतता असेल तर ते बुडबुडे तेवढे नसतात, एखादा अर्धा कुठेतरी दिसतो. पण ज्यावेळेस आपण मोठ्याने आवाज करू नर्मदे हरचा, त्यावेळेस मात्र खूप वेगाने आणि मोठमोठे बुडबुडे तिथे निर्माण होतात. एक पाहण्यासारखं ठिकाण. ते पाहून आपल्याला पुढे जायचं असतं. नर्मदा माई जिथे समुद्राला मिळते ते असणारं ठिकाण विमलेश्वर. पूर्वी कठपूर इथून नावा सुटायच्या, आता विमलेश्वरवरून नावा सुटतात. तर मग विमलेश्वरला आपण पोहोचतो. विमलेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे, धर्मशाळा आहे. पायी परिक्रमावासी असतील किंवा गाडीचे परिक्रमावासी असतील, प्रत्येकाला इथे यावंच लागतं, कारण नावा इथूनच सुटतात. नावांची पूर्वी खरं तर मी ज्यावेळेस पायी परिक्रमा केली त्यावेळेस माणसं नसायचे म्हणून नावा सुटत नव्हत्या, नावा भरत नव्हत्या. आता असं होतं आहे की माणसं खूप होतात आणि नावा पुरत नाहीत, म्हणून 1-2 दिवस वेटिंग करावं लागतं, पर्याय नसतो. आणि त्या ठिकाणी छोटंसं अगदी खेडेगाव आहे. लोक फारसं म्हणजे तिकडे सुविधा फारशा उपलब्ध होत नाहीत. त्या मंदिराच्या जवळ असणारे काही स्वच्छतागृह वगैरे आणि तेवढंच जर सोडलं तर बाकी कुठे थांबण्याची व्यवस्था, कुठेतरी आपल्याला कोणाच्या तरी घराजवळ ओट्यावरती वगैरे किंवा असं आजूबाजूला कुठेतरी थांबता येतं. मंदिराचा परिसर मोठा असला तरी तिकडे रूम वगैरे मिळणं तसं कठीण आहे. तशा परिस्थितीमध्ये थांबून त्या नावेची प्रतीक्षा करणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं, कारण जो वेळेला येईल त्याला त्या वेळेला बरोबर नाव बुक करून सोडली जाते. एका दिवशी 15-20 नावं जरी सोडल्या जात असतील तरीसुद्धा ती संख्या खूप मोठी असते प्रवाशांची, त्यामुळे लगेचच नंबर लागेल असं मात्र नाही. नावेचा प्रवास साधारण 3-4 तासांचा असतो आणि त्या मंदिरापासून जिथून नावं सुटतात तिथपर्यंत जाण्याकरता छोट्या गाड्या असतात. तर त्या छोट्या गाड्या आपल्याला नेऊन पोहोचवतात. अंतर फारसं जरी नसलं तरी सगळेजणांना जाण्याची गडबड असते, सगळेजण जाऊन बसतात.
नाव येण्याकरता उशीर जरी असला तरी 2-3 तास तिथे जाऊन थांबलं जातं. सगळेजण घाई असते सगळ्यांनाच. मग नावा सुटतात, क्रमाने सगळ्यांना नंबर देऊन बसवलं जातं. घाई गडबड करायची गरज नाही, सगळ्यांना जागा मिळते. आपला ग्रुप असेल तर सगळ्यांना व्यवस्थित बसून जाता येतं. परंतु दाटीवाटीमध्येच हा प्रवास पार करावा लागतो. जाताना आपल्यासोबत किमान एखादा बिस्किटचा पुडा असावा, पाण्याची बाटली असावी, जे आपल्याला लागतं ते आपल्यासोबत असावं. पलीकडे गेल्यानंतर तिकडे आता चांगली व्यवस्था केली आहे. मिठी तलाईला आपण जातो. मिठी तलाईला थोडीशी गैरसोय झाल्यासारखी होते. गोड्या पाण्याची विहीर आहे, तिथे स्नान करावं लागतं. पण जरा थोडीशी बाकीच्या गोष्टींची बाहेर जाण्याकरता वगैरे थोडंसं लॅट्रिनचा वगैरे प्रॉब्लेम होतो. आश्रम जरी असलं तरी ते सगळं उपलब्ध होतं असं मात्र नाही. पण तिथे सगळेजण जातात, त्यामुळे गर्दी पण खूप असते. पण असो, वातावरण सुंदर आहे. मिठी तलाई झाल्यानंतर पुढे मग भरूच सिटी पार करून आपण जातो ते नारेश्वरला. नारेश्वर म्हणजे स्वामी रंगावधूत यांची असणारी समाधी. मैयाचं सुंदर असं पात्र आहे, स्वामींची समाधी आहे. नारेश्वराचं तिथेच असणारं शिवालय आहे. सुंदर असं असणारं मनाला प्रसन्न करणारं ठिकाण नारेश्वर. तिथून पुढे आपण गेलो की कुबेर भंडारी नावाचं ठिकाण, मी मगाशी उल्लेख केला, ते ठिकाण लागतं. कुबेर भंडारीला दर्शन, मैयाचं पात्र जरा दूर आहे, खाली उतरून जावं लागतं. पण वरती कुबेर भंडारीजींचं दर्शन आपण घेतो आणि ते दर्शन करून आपल्याला पुढे जायचं असतं. ते म्हणजे गरुडेश्वर, परमपूज्य स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांची असणारी समाधी. तिथे जायचं आहे. तिथे दत्त मंदिर आहे, स्वामीजींची समाधी आहे, नर्मदा मैयाचा घाट आहे. अतिशय सुंदर, सगळ्यांचं परिचित असणारं हे ठिकाण म्हणजे गरुडेश्वर. जाताना रस्त्यामध्ये तिलकवाडा देखील एक ठिकाण लागतं. तिलकवाडा म्हणजे जिथे स्वामी महाराजांनी चातुर्मास केला आणि उत्तरवाहिनी परिक्रमेचं असणारं मुख्य ठिकाण म्हणून तिलकवाडा सगळ्यांनाच माहीत आहे. ती परिक्रमा फक्त चैत्रातच केली जाते, एरवी उत्तरवाहिनी परिक्रमा होत नाही. पण ते ठिकाण मात्र पाहता येतं. सुंदर असं असणारं ठिकाण. तिथे स्वामीजी विष्णुगिरी महाराज म्हणून सध्या आहेत, ते सगळे व्यवस्था पाहतात. त्या ठिकाणी मैयाचं उत्तरवाहिनी नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला घेता येतं आणि ते दर्शन घेऊन आपण गरुडेश्वरला जातो. गरुडेश्वरचं दर्शन होतं आणि पुढे नुकताच बनवलेला जगातील सर्वात उंच असणारा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा असणारा पुतळा. अगदी पुतळ्यापर्यंत जरी जाता आलं नाही तरी पण अलीकडून मात्र आपण तो भव्य पुतळा पाहू शकतो. तिथून यायचं. यानंतरचा जो प्रवास आहे गरुडेश्वरपासून मांडूगडपर्यंतचा, हा बहुतेक दिवसा करण्याऐवजी रात्रीचा केलेला पसंत केला जातो. त्याचं कारण अंतर मोठं आहे, रस्त्यामध्ये पाहण्यासारखं जरी काही नाही. त्यामुळे मग संध्याकाळच्या प्रवासाला सुरुवात करून रात्रीतून मांडूगडला जाता येतं. दिवसा गेलं तरी हरकत नाही, परंतु रात्रीचा प्रवास उरकला की तेवढं आपल्याला पाहायला वेळ मिळतो. म्हणून मांडूगडला आपण पोहोचलो की वरती नर्मदा मैया नाही, फक्त रेवामाईचं एक पात्र म्हणजे मैयाचं कुंड मात्र आहे, रेवा कुंड म्हणून. सुरुवातीला आपण जातो राम मंदिराच्या बाजूला. तिथे रात्रीचं जाऊन थांबलो. सकाळी उठून स्नानादी कर्म उरकून राम मंदिराचं दर्शन, जहाज महल असेल, त्यानंतर जाताना एक शिवमंदिर लागतं, त्या शिवमंदिराचं दर्शन, इको पॉईंट वगैरे छोटे छोटे गोष्टी आहेत. रूपमतीचा महल आहे. रूपमतीच्या महलापर्यंत वरपर्यंत जाणं शक्य होतं नाही अनेक जण, कारण काय होतं, वर चढायला उतरायला खूप पायरी आहेत. रेवाकुंडाचं दर्शन घेतलं की झालं. पण जर इच्छा असेल तर आपण खाली असणारा तो बाज बहादूरचा एक महाल आहे तो पाहू शकतो. रूपमतीचा महलला जाण्याकरता तिकीट आहे. आणि पलीकडे असणारा जहाज महल, प्राचीन स्थापत्य कलेचं सुंदर उदाहरण म्हणून जहाज महल आहे, तर त्याचंही तिकीट आपल्याला काढून आतमध्ये जावं लागतं. आतमध्ये गेलं की 2-3 तास सहजपणे जातात. सुंदर असं असणारं ते एक ठिकाण. दिवसभर आपण ते फिरू शकतो. आणि त्यानंतर आपण जातो महेश्वर या ठिकाणी. महेश्वर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची असणारी राजधानी. सुंदर असं असणारं ठिकाण. तसा घाट कुठेच नाही. काळ्या दगडांमध्ये अगदी कलाकुसर करून बांधलेला तो घाट, ते मैयाचं पात्र तिथे तर अगदी काहीतरी वेगळंच आहे. खूप सुंदर असं असणारं ते ठिकाण. आवर्जून पाहावं असं ते ठिकाण म्हणजे महेश्वर. काळ्या दगडांमध्ये इतक्या शेकडो वर्षापूर्वी बांधलेलं ते मंदिर आजही सुस्थितीमध्ये आहे आणि ते सौंदर्याची आपल्याला साक्ष देतं. तिथेच साड्या बनतात, माहेश्वरी साड्या. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये इकडून कांजीवरम वगैरे इकडून काही कारागीर नेले आणि त्यांना तिथे साड्या बनवण्याकरता प्रवृत्त केलं. तिथे त्या साड्या बनवल्या जातात, त्याला माहेश्वरी साड्या असं म्हणतात. त्या बनवताना आपल्याला पाहता येतं, ठराविक वेळ त्यांची असते, त्या वेळेत जाऊन आपण ते पाहू शकतो. हँडलूमवरती किंवा हातमागावरती साड्या कशा बनवतात. तिथेच त्यांच्या पूजेमध्ये असणारा, अहिल्यादेवी होळकरांच्या पूजेमध्ये असणारा 22 किलो सोन्याचा पाळणासुद्धा आहे.
त्यांचं देवघर खरं तर त्या स्वतःच नर्मदामाई स्वरूपच आहेत. त्यांच्या कार्यावरची आपण काय माहिती गावी आपली वाणी कमी पडेल. मैयाचं स्वरूप खरं तर त्या आहेत. त्यांचा तो राजवाडा आणि त्यांचं अतिशय साधं असणारं ते राहण्याचं ठिकाण पाहिलं की त्यांच्या मोठेपणाची साक्ष पटून जाते. एवढं मोठा कारभार चालवणारी एक एवढी मोठी स्त्री, पण इतक्या साध्या घरामध्ये इतके वर्ष त्यांनी जीवन व्यतीत केलं आणि धर्माचं राज्य केलं. खरंच त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम आहेत. ते असं असणारं महेश्वर नावाचं ठिकाण. तिथून जवळच जलधारा आहेत, सहस्त्रधारा, पण ते आपल्याला जास्त ओलांडून पाहता येत नाहीत का तर मैयाचा प्रवाह ओलांडायचा नसतो. तिथेच दत्त मंदिर देखील आहे. छोटे मोठे मंदिरं बरेच जरी असले तरी मुख्य मंदिर पाहून आपण तिथून पुढे जातो ते म्हणजे उज्जैन. उज्जैन अर्थात परिक्रमेच्या मार्गामध्ये येत नसलं तरी देखील जवळचं असणारं तीर्थक्षेत्र म्हणून उज्जैनला जाता येतं. उज्जैनला भगवान महाकालेश्वराचं मंदिर सर्वांनाच माहीत आहे. मग तिथे थांबून क्षिप्रा नदीचं स्नान तिथे करून आपण तिकडे साईड सीइंग करण्याकरता बाहेर जातो. मांडूगडला पण साईड सीइंग करावं लागतं. मगाशी मी त्याचा उल्लेख केला तर तिथे आपली मोठी गाडी कुठेही जात नाही. छोट्या गाड्यांच्या माध्यमातून मांडूगडला फिरावं लागतं. तसंच साईड सीइंग उज्जैनमध्ये आहे. मग तिथे कालभैरवनाथाचं मंदिर आहे जिथे दारूचा नैवेद्य दाखवला जातो. किंवा मग अंगारक मंदिर म्हणजे मंगळग्रहाचं असणारं मंदिर आहे. राजा भर्तृहरीची गुंफा आहे. सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे. हे पाहण्यासारखे सुंदर ठिकाणं उज्जैनमधली आहेत. उज्जैनमध्ये आपण जवळपास अर्धा दिवस तरी असतो. म्हणजे रात्री मुक्कामाला गेलो की दुपारपर्यंत आपण सगळं फिरून दुपारचं जेवण उरकून आपण सायंकाळी मुक्कामाला नेमावर, जे मैयाच्या किनारी आणि एक महत्त्वाचं ठिकाण मैयाचं नाभिस्थान म्हणून ओळखलं जातं, तिथे जातो नेमावरला. नेमावरला गेल्यानंतर रात्रीचा मुक्काम, सकाळी उठून मैयाचं पूजन. इथे मैयाची ओटी भरली जाते. एकूण 5 ठिकाणी ओटी भरावी लागते. सुरुवातीला ओंकारेश्वरला पहिली ओटी भरायची, दुसरी ओटी समुद्रकिनाऱ्यावर समुद्र पार करत असताना, तिसरी ओटी नेमावर या ठिकाणी. सकाळी उठून मैयाचं स्नान, ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्यानंतर तिथे सिद्धेश्वर महादेवाचं सुंदर असं प्राचीन मंदिर आहे, त्याचं दर्शन. आणि हे दर्शन घेऊन परत निघून आपण तिथून पुढे जातो. पुढचा प्रवास आपला जो आहे तर तो सरळ तिथून निघून नेमावरपासून भेडाघाट, जबलपूरच्या अलीकडे असणारा भेडाघाट. भेडाघाट ठिकाण प्रसिद्ध आहे. भेडाघाटच्या सरस्वती घाटावर आपण जातो. आता भेडाघाटचे मार्बल रॉक्स जगप्रसिद्ध आहेतच. धुवाधार धबधबा सर्वांना माहीत आहे. परंतु परिक्रमावासीला तिकडे जाता येत नाही. जवळ जातो पण पुढे जाता येत नाही, कारण मैयाचा एक प्रवाह थोडासा फिरून आला आहे आणि तो ब्रिज ओलांडल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. 64 युगिनींचं मंदिर आहे, मार्बल रॉक्स आहेत. सगळं जरी असलं तरी जाता मात्र येत नाही. ज्याला जायचं असेल त्याची परिक्रमा भंग होऊन जाते आणि आपण परिक्रमेचा संकल्प घेऊन निघालेलो असतो. थोडंसं तिथे अनेकांना वाटतं जावं न जावं, परत येणं होतं नाही होतं, काय मनाची जशी इच्छा असेल तसं काय आपण सांगू शकतो. पण नियमानुसार मात्र जाता येत नाही. आम्ही जात नाही आणि बाकीच्यांना पण जाऊ देत नाही. मग तिथून निघून आपण सरळ निघतो त्या जबलपूरपासून. जबलपूरमध्ये सिटीमध्ये न जाता, सिटी पार करून जावं लागतंच, पण सिटीमध्ये कुठे न जाता तिथून थेट जातो अमरकंटक, जिथे नर्मदा माईचं उगमस्थान आहे. रात्रीचा आपण अमरकंटकला पोहोचलो की रात्रीचा मुक्काम तेथे होतो. सकाळी उठून आपल्याला अमरकंटकमध्ये साईड सीइंग करण्याकरता परत छोट्या गाड्यांच्या माध्यमातून जावं लागतं. मग सकाळी उठून स्नानादी कर्म, चहापाणी, नाश्ता करून आपण सुरुवातीला जातो कपिलधारा आणि दूधधारा या ठिकाणी. कपिलधारा म्हणजे मैयाचा प्रवाह तिथून अमरकंटकवरूनच उगमस्थान आहे आणि जशी पुढे वाहत जाते उंचावरून खाली कोसळते आणि छानपैकी धबधबा तयार होतो. तर ते पहिलं ठिकाण लागतं कपिलधारा, उंचावरून पडणारं ठिकाण. कपिल मुनींची तिथे असणारी गुहा, त्याच्या खाली उतरून गेलं. बऱ्याचशा पायऱ्या खाली उतराव्या लागतात. पायऱ्या मोठ्या आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी जावं. ज्यांना चालण्याचा, चढण्याचा, उतरण्याचा त्रास होत असेल त्यांनी नाही गेलं तरी चालेल. पण आणि थोडंसं जंगलातला रस्ता आहे, ठीक आहे, घाबरण्याचं कारण नाही. पण आपल्या प्रकृतीनुसार जसं आपल्याला सोसेल तसं करावं. खाली दूधधाऱ्यांपर्यंत जाता येतं. गुहेमध्ये जाऊन दर्शन घेता येतं. ऋषींची असणारी तपश्चर्या स्थली. तिथेच मीरा माताजी म्हणून एक माताजी आहेत, एक अलौकिक असणाऱ्या सत्पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे. पण त्या तिथे असतील तर दर्शन निश्चित होईल, नसतील तर पर्याय नाही. कारण कसं साधू संत एका ठिकाणी थांबत नाहीत, सतत कुठे ना कुठे फिरत असतात. सापडल्या एका ठिकाणी तर आनंदच आहे. दर्शन व्हावं, आपलं प्रारब्ध चांगलं असेल, दर्शन होतंही. आणि तिथून पुढे परत आपण आपल्या गाडीकडे येतो आणि तिथून आपल्याला जावं लागतं माई की बगिया, जिथे जाऊन आपल्याला पूजा करायची असते. माई की बगिया, जिथे मैया खेळली, बागडली, माईचा बगीचा मराठीमध्ये. तिथे आपण गेल्यानंतर थोडंसं अंतर पायी चालावं लागतं, कारण गाड्या तिथपर्यंत जात नाहीत. गाड्या फिरून पलीकडून येतात. मग तिथे मैयाचा प्रवाह ओलांडायचा नसतो.
तर मग आपण पलीकडे गेलो, सॉरी त्या कुंडाकडे गेलो जिथे माई की बगिया म्हणून एक कुंड आहे. तिथपर्यंत आपण गेलो की तिथे थांबायचं. तिथल्या पंडितजींकडून पूजा वगैरे करून घ्यायची. पूजा म्हणजे पूजा आरती एकत्र बसून आपण केली जाते. आपल्याजवळ असणारं नर्मदा माईच्या जलातील बाटलीतील थोडंसं जल त्या कुंडामध्ये ओतायचं, तिथले थोडंसं भरून घ्यायचं. पंडितजींना काय असेल ती यथाशक्ती दक्षिणा देऊन आपण पुढे निघतो. गाड्या आपल्या तिथे उभ्याच असतात. तिथून पुढे आपण येतो शोनमुडा म्हणजे शोन नावाचा जो नद आहे ज्याच्यासोबत मैयाचा विवाह होणार होता परंतु होऊ शकला नाही, त्याचंही उगमस्थान तिथेच आहे. पण गंमत अशी की शोन नद तो खरं तर नद आहे, नदी नाही. तर तो नद पलीकडे वाहतो आणि मैया इकडे वाहते. दोघांची विपरीत दिशा आहे, पूर्णपणे विरुद्ध दिशा. शोन नावाच्या नदाच्या उगमस्थानापर्यंत मुडा म्हणून ठिकाण आहे. ते ठिकाण पाहून आपण सरळ पुढे येतो रेवाकुंड या ठिकाणी, जिथे मैयाचं उगमस्थान आहे. तर या ठिकाणी थोडीशी खबरदारी अशी घ्यायची की आपण पहिल्याच दरवाज्यातून प्रवेश करायचा. जाण्याकरता अनेक दरवाजे आहेत. याचं कारण असं, आतमध्ये जे कुंड आहे त्या कुंडाच्या वरून दगडी बांधकाम करून प्रवाह पुढे गेला आहे. आपल्याला वरून तो प्रवाह जाणवत नाही. भूमिगत असणारा प्रवाह तो ओलांडला जाण्याची शक्यता असते. मग गेलो की त्या कुंडामध्ये उतरायचं नाही, दुरून दर्शन घ्यायचं आणि पलीकडे जिथे उगमस्थान आहे किंवा त्या नंदीच्या खालून काही माणसं शिरतात तिकडे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. मैया ओलांडली जाते, परिक्रमा भंग होते. तिथे एक रेषा पण मारली, दक्षिण तट उत्तर तट. एक पाऊल जरी आपलं पलीकडे पडलं तरीसुद्धा आपण लगेच दक्षिण तटाचे उत्तर तटावर जातो. आणि परिक्रमा वासीला मैयाचा प्रवाह ओलांडायचा नसल्यामुळे परिक्रमा भंग होण्याची शक्यता असते. त्यावेळेला थोडीशी सावधगिरी, तिथे स्थानिकांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा आपल्यासोबत जे कोणी असतील त्यांच्यासोबतच राहावं. भरकटत फिरू नये. नकळत आपल्याकडून प्रवाह ओलांडला जाऊ शकतो. ते दर्शन करून बाहेर आलं की मग आपण पुढे निघतो. जिथे आपल्या गाड्या उभ्या असतील तिथे येऊन जेवणाधिक कर्म उरकून आपण पुढे निघतो. पुढे दिंडोरी नावाचं ठिकाण आहे. मैयाच्या किनारी सर्वत्र घाट आहेतच, नाही असं नाही. प्रत्येक ठिकाणी लहान मोठे मंदिर आहेत. सगळ्या ठिकाणी आपल्याला जाणं शक्य होतं न होतं, पण जिथे असो तिथे मात्र मैयाचं स्नान करण्याचा प्रयत्न जरूर करावा. आणि दिंडोरीची नंतर मग आपण पोहोचतो बोरास घाट. रस्त्यामध्ये जसं वेळेची उपलब्धता असेल त्यानुसार बोरास घाट मैयाचा घाट आहे. स्नानाधिक कर्म उरकून मैयाच्या किनारी ती पुढे होशंगाबाद पाहण्यासारखा घाट म्हणजे सेठानी घाट. तो सेठानी घाट पाहून आपण पुढे निघतो आणि ओंकारेश्वर अगदी जवळ येतं. ओंकारेश्वरला आपण पोहोचतो. होशंगाबादपासून काही तासांच्या अंतरावरती ओंकारेश्वरला पोहोचलो की आपल्या परिक्रमेचा पूर्णत्वाचा संकल्प करायचा असतो. मग उतरलं की आपण समजा रात्रीचं पोहोचू तर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा जर सकाळच्या वेळेला जर पोहोचलेलो असू तर मग लगेच स्नानादी कर्म उरकून मैयाचं पूजन करावं. मैयाची ओटी भरावी. 5वी ओटी इथे भरली जाते. पहिली ओटी ओंकारेश्वरला, दुसरी समुद्रकिनाऱ्यावर, तिसरी नेमावरला, चौथी अमरकंटकला आणि 5वी परत ओंकारेश्वरला. 5 ठिकाणी ओट्या भरल्या जातात. ते ओटीचं सामान आपल्यासोबत आपण ठेवायचं आहे. नारळ वगैरे आपल्याला तिथे पण मिळू शकतात, पण बाकीचं जे काही असेल फणी करंडा बांगड्या वगैरे तर ते आपल्यासोबत असलेलं कधी पण चांगलंच. तर मग तिथे स्नानादी कर्म उरकून आपण ओटी भरतो आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला पलीकडे दर्शनाकरता जाता येतं. आपल्यासोबत जी जलाची बाटली घेतलेली आहे ना, पहिल्या दिवशी ती भरून घेतली जाते. समुद्रावर गेलं की त्यातलं थोडंसं जल समुद्रात ओतायचं, समुद्राचं थोडंसं जल त्याच्यामध्ये भरायचं. पलीकडच्या प्रवासात अमरकंटकला ज्यावेळेला आपण पोहोचू, बाटलीतलं जल थोडंसं परत तिथे ओतायचं, तिथलं जल परत भरून घ्यायचं आणि ती भरलेली बाटली घेऊन संकल्प पूर्ण झाला की त्यातलं थोडंसं जल ओंकारेश्वराला अर्पण करायचं. मग पलीकडे जाऊन नावेने किंवा पायी किंवा जसं आपल्याला शक्य होईल तसं जाऊन ओंकारेश्वर भगवंताला ते जल अर्पण करावं. आणि परत अलीकडे आलो की खरं तर त्या मांधाता पर्वताला परिक्रमा करावी लागते. परिक्रमा करण्याकरता पायी परिक्रमा करण्याचा मार्ग आहे, पण सगळ्यांना ती शक्य होईल असंही नाही. मग आपण नावेने परिक्रमा करतो. मग ती नावेची परिक्रमा साधारण 1.5-2 तासाची असते, पण अतिशय विशेष असणारा तो अनुभव, आनंददायक असणारा तो प्रवास आपल्याला अनुभवता येतो. मैयाच्या प्रवाहामधून आपल्याला प्रवास करता येतो आणि पूर्ण प्रदक्षिणा करून आपण परत येतो. ममलेश्वराचं दर्शन घ्यावं, ममलेश्वराला जल अर्पण करावं आणि अशा पद्धतीने आपल्या परिक्रमेची सांगता होते. मग यामध्ये रोजच्या रोज खरं तर मैयाचं स्नान घडणं अपेक्षित आहे. सकाळचं एवढ्या 15 दिवसांमध्ये या संपूर्ण प्रवासाला 15 दिवस तरी किमान लागतात. यापेक्षा कमी दिवसातही होते, यापेक्षा जास्त दिवस केले तरी हरकत नाही. आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण कमी जास्त वेळेमध्ये करू शकतो. समुद्राला ओलांडण्याकरता तिथे एखादा मुक्काम कमी जास्त होऊ शकतो गर्दीमुळे, जसं मी सांगितलं. त्यामुळे हा प्रवास थोडाफार कमी जास्त होण्याची शक्यता असते. पण एवढं सगळं करून जसं असेल तसं. बरं, मैयाच्या किनारी मोठी शहरं काही थोडेफारच आहेत.
बाकीचे जे मुक्काम आहेत ते आश्रमांमध्ये होतात. इतर यात्रांमध्ये आणि मैयाच्या परिक्रमेमध्ये हा महत्त्वाचा फरक असतो की मैयाचा जो किनारा आहे ना, फारसे ठिकाणं मोठे नाहीत आणि जरी मोठे असतील तरी तिथे फारशा सुविधा तेवढ्या उपलब्ध होतीलच असं मात्र नाही. आपल्याला लॉज वगैरे हवे असतील तर थोडंसं मग मैयापासून दूर थांबावं लागतं. अगदी मैयाच्या किनारी कसले आले तो लॉज. धर्मशाळा मिळतील. धर्मशाळा जर थांबला तर परिक्रमावासींची भेट होते. त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण असतं, चैतन्य जाणवतं. लॉजमधलं वातावरण थोडंसं वेगळं असतं, पण हरकत नाही. ज्याला हॉटेलमध्ये थांबायचं असेल हॉटेलमध्ये थांबता येतं. म्हणजे आपापल्या नियोजनानुसार आपण जातानाच तसा विचार करून जावं. तिकडे सुविधा फारशा उपलब्ध नाहीत. म्हणजे स्पष्ट सांगितलेलं चांगलं. कुणी जरी गेलं तरी पण असुविधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ती थोडीशी मनाची तयारी करूनच असावी. इतर यात्रांमध्ये याच्यामध्ये फरक आहे. इकडे मैयाचं सानिध्य आहे. सतत मैयाचं दर्शन, मैयाचं जप आणि मैयाचं चिंतन हे अपेक्षित असतं. 15 दिवसांमध्ये किमान 10 वेळा तरी मैयाचं स्नान घडावं. मग ते तसं सगळ्या ठिकाणी कमोड उपलब्ध होतील असं पण नाही. इंडियन स्टाईलचे पण आहेत. आता हा प्रत्येकाचा प्रश्न. वयानुरूप असतात काही प्रकृतीच्या तक्रारी, त्याला कोण काय करू शकतं. पण थोडीशी मनाची तयारी करून जावं की थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. स्लीपर कोच गाडी असल्यामुळे फारसा त्रास होत नाही, परंतु तरी 2-3 प्रवास मात्र रात्रीचे होतात. जसं की गरुडेश्वर ते मांडूगड किंवा मग जबलपूर ते अमरकंटक किंवा मग अमरकंटक ते हे असे जे 2-3 प्रवास आहेत ना, किंवा पुण्यातून जातानाचा परत पुण्यापर्यंत येतानाचा हे प्रवास रात्रीचे होतात. जसा वेळ मिळेल तसं पण हे प्रवास निश्चितपणे होतात. बाकीच्या ठिकाणी जसं की ओंकारेश्वर किंवा मग उज्जैन, अमरकंटक या ठिकाणी रूमची व्यवस्था होते. पण स्नानाकरता मात्र मैयावरच जावं लागतं. थंडीचे दिवस असतील तरी थोडंसं उशिरा स्नान केलं तरी चालतं, पण स्नान करावं. मैया सगळं सांभाळते. एकंदरीत अशी असणारी ही प्रवास व्यवस्था. आणि यावर्षीसुद्धा आम्ही जातो आहे. प्रवाशांची होईल तेवढी काळजी निश्चितपणे घ्यायची. अनेक जण हे करतात, परंतु चला एक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सेवा म्हणून. कारण काय होतं, मी स्वतः कीर्तनकार आहे, आम्ही उभयता कीर्तनकार आहोत. त्याच्यातून त्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढणं आणि यात्रा करणं थोडंसं कठीण वाटतं. परंतु चला, आपली त्यानिमित्ताने यात्रा घडते, अनेकांना नेता येतं आणि त्यानिमित्ताने चला नवीन परिचय होतात, मैयाबद्दलचं प्रेम निर्माण करता येतं. म्हणून हा सगळा खटाटोप. याच्यामध्ये प्रोफेशनल व्ह्यू किंवा अगदी तोच व्यवसाय आहे असं मात्र नाही. त्यामुळे कदाचित त्या दृष्टीने त्रुटी जाणवत असेल, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की सगळ्यात महत्त्वाचं मैयाचं स्नान झाल्यानंतर मैयाची पूजा. सकाळ संध्याकाळ 2 वेळेस नियमित आरती असावी. स्तोत्र म्हणावं. स्तोत्र म्हटल्यानंतर त्या स्थानाचा, आपण जिथे थांबलो आहोत किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला जिथे जायचं आहे ते जर महात्म्य आपल्याला आधी जर माहिती असेल तर आपल्याला तो पाहण्याचा, तो दर्शन घेण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. मग ते कोणाच्या तरी मुखातून जर श्रवण केलं तर लवकर समजतं. वाचून तेवढा वेळ मिळत नाही आपल्याला वाचायला किंवा अभ्यास करून जायला शक्य होत नाही. मग कोणीतरी असावं की रोजच्या रोज थोडंसं किमान अर्धा तासाचं चिंतन तरी आपल्याला सत्संग त्या निमित्ताने घडावा. म्हणून मी जे म्हणतो की परिक्रमावासीच्या सोबत यात्रा करा, तर त्याचा हा फायदा आहे की आपल्याला त्यांचा सत्संग लाभतो. भजनं म्हणणं वगैरे आनंद तर आपण निश्चितपणे घ्यावा. सगळ्यांमध्ये एकत्रित होऊन आनंद घ्यावा. भजनाचा आनंद घ्यावा, चिंतनाचा आनंद घ्यावा. तो एक आनंद जीवनामध्ये काहीतरी वेगळा असतो. प्रवासाचा सगळा थकवा त्या आरतीच्या वेळेला निघून जातो. अनुभव आहे सगळ्यांचा. सुंदर अशी ही यात्रा पार पडते आणि ह्या यात्रेचं नियोजन याही वर्षी आपण करत आहोत. तुम्हाला मी त्या तारखा इनबॉक्समध्ये देईलच. ज्यांना यायचं असेल त्यांनी येऊ शकता. बाकीच्या व्यवस्था तर ठीक आहे. म्हणजे आपल्यासोबत स्वयंपाकाचे स्टाफ, म्हणजे किचन स्टाफ सगळा असतो. 2-3 मावश्या असतात स्वयंपाक बनवण्याकरता. त्यांच्या मदतीकरता 1-2 जण असतात. मग सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे, पोहे वगैरे, शिरा किंवा वडापाव वगैरे. कांदा लसूण वर्ज्य. तिकडे कांदा लसूण वापरला जात नाही. कांदा लसूण नसताना बाकीचं मग जे आपण घरी नाश्त्याकरता वापरतो, कधी इडली असेल, कधी वडापाव असेल, कधी मिसळ वगैरे असेल, असे पदार्थ नाश्त्यामध्ये असतात. दुपारचं जेवण वरण भात भाजी पोळी. सायंकाळचं जेवण थोडंसं हलकं फुलकं असतं. खिचडी असेल, परंतु पोळ्या वगैरे केल्या जातात. अगदी खिचडीवरच असतं असं मात्र नाही. पण मोठा प्रवास असेल किंवा दुपारचं जेवण जर उशिरा झालं असेल, कितीही जरी ठरवलं तरी जेवण किंवा ह्या गोष्टी थोड्याशा मागे पुढे होणारच. प्रवास म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच. मग तसं थोडंसं हलकं फुलकं जेवण सगळ्यांच्या नियोजनानुसार केलं जातं. फारसं तिखट नाही, फारसं मसालेदार नाही, असं सात्विक जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीचं देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सोबतच सकाळी चहाच्या वेळेला एक, संध्याकाळी एक जे पाण्याची बाटली, पिण्याच्या पाण्याची बाटली, तेवढं हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पुरेसे होतात. त्यामुळे मग ते तसं. आणि सोबत जर कोणाला डायबिटीस वगैरे असेल, लवकर खाण्याची हे असेल किंवा भूक सहन होत नसेल, थोडासा चिवडा वगैरे सोबत असला तर जमून जातं. म्हणजे तसं तर काही बाहेरून विकत घेऊन खाण्याची गरज भासत नाहीच.
पण आपल्यासोबत असेल तर आपण कधीही खाऊ शकतो. म्हणजे फार काही सोबत घेण्याची अजिबात गरज नाही. ती शिल्लक राहील किंवा वाटून द्यावं लागेल. हरकत नाही, वाटून देऊ शकता, परंतु फार ओझं मात्र सोबत नको. एखादं ब्लँकेट सोबत असेल चालतं. आणि बऱ्याचदा काय होतं, स्लीपर कोच गाडी जर असेल ना, रूम घेऊनसुद्धा अनेक जण गाडीमध्ये आपल्या सीटवर झोपायलाच पसंत करतात. कारण तिथं सगळं सेटिंग झालेलं असतं. मग खाली उतरा, वर चढा, गाडीमध्ये पण झोपता येतं. ज्याला जशी इच्छा असेल, रूमचं जिथं रूम मिळतील, धर्मशाळा असेल तिथं आपण हॉल वगैरे घेतोच, नाही असं नाही. ज्याची इच्छा असेल तसा तो तिथे आराम करू शकतो, तशी अडचण नाही. एकंदरीत असा हा सगळा प्रवास आहे. आणि याच्यामध्ये 2-3 ठिकाणी जे साईट सीइंग असतं, मांडूगड, उज्जैन, अमरकंटक, हे 3 ठिकाणचे साईट सीइंग दुसऱ्या गाड्या कराव्या लागतात. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी आपण मैयाची परिक्रमा जी करतो मांधाता पर्वताची नावेतून, तर तो एक चार्ज, आणि नावेतून आपण जो समुद्र पार करतो तो एक चार्ज. अशी 4-5 ठिकाणी खरं तर यात्रा कंपनी किंवा जे कोणी असतील ते त्या यात्रेकरूंकडून वेगळा चार्ज घेतात. परंतु आपल्या ह्या शुल्कामध्ये हा सगळा खर्च समाविष्ट होतो. त्यामुळे कदाचित ती रक्कम जास्त वाटते, परंतु त्याच्यानंतर काय कोणाला कुठे खर्च करण्याची गरज भासत नाही. हां, दक्षिणा द्यावी लागते पंडितजींना किंवा कन्यांना. आपण कन्यापूजन जिथे करतो त्या मुलींना जी दक्षिणा द्यायची असते नर्मदा माई स्वरूप, ती ऐच्छिक असते. मग तिच्यामध्ये कोणी किती देऊ शकेल, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान दक्षिणा देऊ शकतो, त्याच्यामध्ये बंधन नाही किंवा ते स्वतंत्र असतं. त्याचा समावेश याच्यामध्ये होत नाही. परंतु पूजेकरता असणारा नर्मदा माईचा फोटो, नर्मदा मैयाच्या जलाची बाटली वगैरे या गोष्टी तर मग आपण सगळ्यांना सारख्या असाव्यात म्हणून देतो. आणि एकंदरीत असा हा प्रवासाचा असणारा एकंदरीत आराखडा तुमच्या पुढे मांडला. ज्यांची येण्याची इच्छा असेल, माझ्या या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहेच आहे त्यानुसार. आणि त्यात काय होतं की सगळ्यांना आता जवळपास मी सुरुवातीला सांगून आलो की सगळ्यांना वयाचे मर्यादा आहे. म्हणजे कशी 55, 60, 65 असेही आहेत काही जण. आमच्यासोबत एक जण अगदी 75 वयाचे पण आजी होत्या. सुखरूपपणे परिक्रमा झाली, हरकत नाही, मैया सांभाळून घेतेच. पण मग प्रत्येकाला काय असतं की खालचं सीट हवं असतं. स्लीपर कोचमध्ये एका कंपार्टमेंटमध्ये खाली 2 वर 2 असे एका बाजूला आणि इकडून असे एका कंपार्टमेंटमध्ये असे 8 जण असतात. मग काय होतं की प्रत्येकाला वाटतं मला पुढचं सीट मिळावं, खालचं सीट मिळावं. वयाचा विचार करता काही जण तरुण असतात, त्यांनाही वाटतं की पुढचं सीट मिळावं. मग याकरता काय केलं आहे, सुरुवातीला येईल त्याला खालचं सीट वगैरे असं न करता थोडंसं दोन्हींच्या चार्जमध्ये फरक ठेवलेला आहे. खालचं सीट ज्यांना हे असेल त्यांच्याकरता रेग्युलर चार्ज आहे, आणि वरचं सीट ज्यांना दिलं जातं त्यांच्याकडून त्यांच्यापेक्षा थोडासा कमी चार्ज घेतला आहे. का तर त्यांना थोडंसं चढ उताराचं हे आहे, त्रास होतो, म्हणून यांच्यापेक्षा त्यांना थोडीशी प्रवास शुल्कामध्ये सूट म्हणून त्यांच्याकरता थोडासा तेवढा बदल ठेवला आहे. म्हणजे खालचे सीट आणि वरचे सीट यांचा जो यात्रेचा खर्च आहे, यात्रेचं जे शुल्क आहे, ते थोडंसं फरक आहे त्या दोन्हींमध्ये. मी तुम्हाला ते डिटेल्स देईलच. याचं कारण एवढंच आहे की खालची सीट असेल तर रेग्युलर चार्ज भरावा, वरचं सीट मिळालं तर त्यापेक्षा ठराविक रक्कम कमी भरावी. म्हणजे मग आपल्याला वाटत पण नाही, आणि आपण जे धडधाकट असतील ते वर चढू शकतात. वर चढणं फारसं कठीणही नाही, परंतु एक आपली सुविधा व्हावी या दृष्टीने हे सगळं नियोजन केलेलं आहे. बाकी खालचे सीट मागचे पुढचे काय फारसा फरक पडत नाही. अगदीच शेवटच्या सीटवर जे असतील त्यांनाही वरच्या सीट इतकाच चार्ज ठेवला आहे. थोडीशी ही या वर्षीपासून आपण थोडंसं हे असं नियोजन बदललं आहे. हे सगळ्यांना पसंत पडेल, आवडेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही येऊ शकता अगदी प्रोफेशनली. इतर तुम्ही यात्रा कंपन्यांच्या सोबत यात्रा केली असतील, प्रोफेशनली सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील, पण ही एक आध्यात्मिक यात्रा म्हणून निश्चितपणे हा अनुभव तुमच्याकरता काही वेगळा असेल. आणि तो अनुभव यावर्षी आपण सगळ्यांना घेऊन जाणार आहोत. प्रत्येकाला एक शिवलिंग देणार आहोत रोजच्या पूजेकरता. आपण ते सोबत पहिल्या दिवसापासूनच घेऊन जाणार आहोत, आणि रोज त्याचा अभिषेक वगैरे करून शिवमहिमा ज्याला येत असेल त्याला शिवमहिमा म्हणता येईल, नसेल तर ते श्रवण करू शकतात. शिवमहिमाचं एक आवर्तन आणि रोजची पूजा आरती वगैरे हे सगळं होईलच. त्याचबरोबर मग शेवटच्या दिवशी प्रत्येकाला घरी पूजेकरता ज्यांना हवं असेल त्यांच्याकरता एक शिवलिंग आपण देणार आहोत. प्रत्येकी एक शिवलिंग मिळेल. अशा पद्धतीचं हे नियोजन या वर्षीचं केलेलं आहे. आपण येऊ शकता, सहभागी होऊ शकता. बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज जर केला तर सगळ्या पाठवून देईल, आणि तारखा वगैरे पण तुम्हाला त्यावेळेला मी जाहीर करतो. तुम्ही येत असाल तर तुमचं स्वागतच आहे. तुमच्यासोबत तीर्थयात्रा करण्याचा आनंद मलाही लाभेल. निश्चितपणे भेटूयात, नर्मदा मैयाच्या किनारी जाऊयात, आनंद घेऊ. मैयाच करती करविती आहे. नर्मदे हर.